गुड मॉर्निंग गाईज. एक आहे की 5 स्टार म्हणजे स्टार रेटिंगचं जे आहे IBM कडून इंडियन ब्युरो ऑफ माइन्स कडून एक टेम्पलेट राहते. एक आहे की फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही जे जे काम केलं त्याचं एक सेल्फ असेसमेंट होते, त्याचं एक रेटिंग राहते 100पर्यंत. तर वेगवेगळ्या हेडरमध्ये तुम्हाला ते सेल्फ असेसमेंट करावं लागते. मग IBM कडून एक ऑथॉरिटी येते इन्स्पेक्शन करण्यासाठी. तुम्ही जे जे सबमिट केलं आहे ते तुम्ही मायनिंग प्लॅन जो आता आपला 5 वर्षाचा त्याच्यानुसार काम केलं आहे की नाही, जे जे तुम्ही टाकलं आहे त्याच्यामध्ये त्याचे तुमच्याकडे एव्हिडेन्सेस आहे की नाही, एक्सपेंडिचर आहे की नाही, तो पूर्ण ते असेसमेंट करते. ग्राउंडवर तुमचं डेव्हलपमेंट त्यानुसार झालं आहे की नाही, ते प्रत्येक गोष्ट तो जे आहे थोरली चेक करतो, त्याचे एव्हिडेन्सेस पाहतो. मग तो स्वतः त्याच्यावर तुम्ही जे रेटिंग टाकली आहे म्हणजे असेसमेंट टाकलं आहे त्याच्यावर तो स्वतः मार्किंग करतो. आणि समजा तुमचं 90च्या अबोव्ह राहिलं तर तुम्ही 5 स्टारसाठी नॉमिनेटेड होता. त्याच्यानंतर ही जी 7 स्टारची जी कन्सेप्ट आली ही मागल्या वर्षी आली. जे आपले केंद्रीय मंत्री आहे जी रेड्डी म्हणून, त्यांनी ही कन्सेप्ट आणली की बा आता म्हणजे अजून प्रोत्साहन देण्यासाठी 7 स्टारची आपण कन्सेप्ट आणली म्हणून. तर याच्यामध्ये गाइस यहाँ पे बॉयलर ही सीमेंट बनाते वक्त ये यूज़ होता है, गर्म होते हैं. और ये सबसे मेन पार्ट है सीमेंट बनाते वक्त. ये जो रोलर है ना वो कल से मेरा KGF ही चल रहा है. ऐसे ही लग रहा है मेरे को, मैं KGF की मूवी में हूँ. नाही मग कॉम्प्युटरवरच सेट राहते, तेवढाच टन माल आहे. घेतो घेतो. थँक्यू. लाईट कुठे आहे? या नावाने त्यांनी पहिल्यांदा ट्रस्ट स्थापन केलं. कुष्ठरोग यांची त्या काळातली दशा पाहून करोडा गावातच त्यांना असा माणूस आढळला की त्याच्याजवळ लोक कचरा टाकत. पण तो काळ असा होता की इथे बसायला एक काळ नाही होती बाबांनी. ते लोक गोळा केले भिकारी वगैरे. इथे बाबांनी पहिलं गावासाठी कॉलेज काढलं. पहिलं कॉलेज आहे आमचं 1964 साल. 3000 मुलं आमच्या कॉलेजला, आर्ट, कॉमर्स, सायन्स, ॲग्रिकल्चर स्कूल
कोणीतरी चांगले माणसं भेटायला आले, बाबा आपल्या गावात परिसरात कॉलेजच नाही, ब्लाइंड भेटायला आले, अंधशाळा काढली त्यांनी. नाही तर आरोग्यांसाठी सुरू केलेली संस्था आरोग्यापुरती मर्यादित नाही का, अनेक ऍक्टिव्हिटी सुरू झाली, युथ आले, सोमनाथ प्रकल्प, माहित नाही म्हणजे तुमच्यासारखा एखादा अधिकारी आम्हाला भेटतो, अहो मी सोमनाथला आलो, मी 2 बाबा आमटींच्या 2 छावण्या केल्या, श्रमसंस्कार शिबिर, तर डायरेक्ट बाबा बोलवायचे युवा. असं ते चालत 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 इतिहास 75 साजरी झाली गेल्या वर्षी. हा बस तिथेच आहे सर, आम्ही या तिथेच आहे. तिथेच आहे गेटवर चालू या. हो आहे या, तिथे समोर ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतला या. थँक्यू सर. त्यांचं असेसमेंट करणं, त्यांच्या डिग्री करणं, एक ओव्हरऑल सायकोलॉजिकल असेसमेंट त्यांना जशी गरज आहे तसं त्यांच्यावर सोबत एक अवेअरनेस प्रोग्राम वगैरे पण घेत असतो आम्ही इथे, कधी शाळेमध्ये, कधी कॉलेजमध्ये किंवा असं बाकी सगळं डिटेल काय सगळं हे इलेक्ट्रॉनिक अनालायझर आहे, सोडियम पोटॅशियम क्लोराईड आहे त्याच्यामध्ये. इथे थायरॉइडच्या टेस्ट आणि प्लस तुमच्या व्हिटॅमिन D3, HbA1c, CRP आणि युरिन अल्बमिन 12 टेस्ट होतात त्याच्यामध्ये. हे पण त्याच्यात CKMB, CKJ, हार्ट डिसीज संबंधित पीशी संबंधित ज्या टेस्ट होतात याच्यात होतात. त्यानंतर लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, रिफाईंड शुगर, त्याच्यासाठी सेपरेट अनालायझर आहे. HB जी करण्याची पद्धत आता ती मॅन्युअल कुठंच नाही झाली, त्याच्यासाठी सेपरेट अनालायझर आहे. ESR पण एक जुन्या पद्धतीचा 1 घंटा लागायचा त्याला, आता एक ESR अनालायझर आला नवीन, ज्याच्यात तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 पेशंटचे टेस्ट होऊ शकतात आणि सॅम्पल डबल घेण्याची वेळ येत नाही. युरिन अनालायझर आहे, 2, 4 किंवा 10 असे त्याचे टेस्ट असतात वेगवेगळ्या, त्या तुम्हाला कशा व्हॅल्युबल करायच्या तर ते 1 मिनिटामध्ये ते स्वतः सांगतात. एक RBC घेते, WBC ब्लड काय ते स्वतः मोठ्या गोष्टी असतील त्या युरिनमधले इम्प्युरिटीज ते सगळं सांगतात त्याच्यामध्ये. त्या सगळ्या गोष्टीचा व्यतिरिक्त एक अजून एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण म्हणतो हेल्थ एटीएम. या हेल्थ एटीएम. ATMवर गेल्यावर आपल्याला काही तो लगेच पैसे नाही देत, थोडं आपल्याला प्रोसेस करावं लागते. इथे पण त्यांनी हाताने केलं तर स्वतः यहाँ पे इंजेक्शन भी है गाइस. बालकृष्णला आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी निघाले तर त्यांनी आम्हाला सरांच्या इथे 42 लाखाचे कोवॅक्सिन गुरुदक्षिणा म्हणून आनंदवनला दिलं. सर सिक वार्ड असे 1, 2, 3, 50 हॉस्पिटल. तरी जनरस 75 लाखाची मशीन आहे, नो पब्लिसिटी. तर हे आम्ही लिहिलं आहे, एकदा माणूस येऊन पाहून चाललं. ओके ते गुच्छात घ्यायचे नाही, फुलं वाहून द्यायची. गाइस ये बस में बाबा आमटे ने जो भारत जोड़ो यात्रा की थी 2 बार, वो इस बस में की थी. भारत जोड़ो नाइट इंडिया. आपण समाजाने दूर केलेल्या व्यक्ती चेअर पण तशीच आहे, चेअर सिंगल लागायची. कुठली गोष्ट तुम्हाला म्हणजे काय त्यांच्या मनात कल्पना आहे तुम्हाला सो वेगळी डायरेक्ट मग याला पाठवतो. त्यांनी कसं ते बॅलन्सिंग केलं ते बघा.
सत्कार केला. वारली पेंटिंग वारली पेंटिंग, गणपती, ते बघा कसं आहे ते केलं. पुढंच प्रेम तुम्ही करा, प्रेम तुम्ही करा आणि ठेवा, अशासारखं असतं. पण रोजगार मिळतो या लोकांना. इसी मकसद के माध्यम से आती, तो चलिए इसके आवाज में सुनते एक मराठी गीत, सुन्या सुन्या महफिली तमाचा. सोन्या सोन्या मैफिली बाटते मनाती तू नहीं चांदरा सोन्या सोन्या मैफिली तमाजा. मेरे दिल में आज क्या है तो कहे तो मैं बता दूं. धन्यवाद आपकी तालियों के लिए. तो चलिए हमारे मन से बुला रहे एक अस्थि व्यंग कलाकार जिनका नाम है मिस्टर किरण कुमार जी. इनकी भी शादी इसी मंच के माध्यम से हुई है. इन्होंने अपने जीवन साथी के रूप में एक अस्थि व्यंग लड़की का चुनाव किया, जो आप ही के सामने जो व्हील चेयर पे बैठी है सौभाग्यवती द्वारका जी है, उनकी पत्नी है और बहुत हंसी खुशी से ये अपनी जिंदगी भी बसर कर रहे हैं. तो चलिए इनकी आवाज में सुनते हैं शैलेंद्र सिंह का एक बेहतरीन सा हिंदी नगमा. येस सर, हे आपण बघितलंच नाही. माझ्या मिसेसनी बनवलेला आहे सर, तिला खूप आवड आहे. टाकूया हां जा. सचिन यार हे आपण सोचतो Guys, one day for sure.